नमस्कार मंडळी. सोमवार ते शुक्रवार भाजीला काय करायचं हा प्रश्न कोणत्याच गृहिणीला पडणार नाही, कारण आपण रोजच्या भाज्यांची सिरीज चालू केलेली आहे. आणि शुक्रवारनंतर विकेंडला काय करायचं हा देखील मी प्रश्न पडू देणार नाही, कारण आपण विकेंड स्पेशल देखील सिरीज चालू केलेली आहे. पहिला भाग अपलोड झालेला आहे. आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी भाग दुसरा. आणि आजच्या भागामध्ये आपण अतिशय पौष्टिक, तितकेच झटपट होणारे आणि लहानांपासून मोठ्यांना आवडणारे मेनू घेऊन आलेलो आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण करत आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारा चिली पोटॅटो. आणि त्यासाठी मी घेतलेले आहेत मोठ्या साईजमधले 3 बटाटे. साल काढून घेतले, एकदा धुवून घेतलं आणि नंतर ह्या पद्धतीने उभे काप करून घेतले. परत एकदा धुतलं. नंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये घातलं मी चवीनुसार मीठ आणि पाण्याला छान उकळी येईल त्यावेळी घातलेल्या आहेत आपण बटाट्याच्या फोडी, ज्या आपण कट करून ठेवल्या होत्या. आणि आपल्याला फक्त 2 उकळी येऊ द्यायच्या आहेत जेव्हा आपण बटाट्याच्या फोडी घालू त्यावेळेला, कारण आपल्याला हा बटाटा जास्त शिजवायचा नाही आहे. 1 ते 2 उकळी आल्या की आपण गॅस बंद करणार आहोत. नंतर पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी निथळल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे घालणार आहोत तांदळाचं पीठ आणि 2 ते 3 चमचे घालणार आहोत शेजवान सॉस. छान कोट करून घ्यायचं आहे. नंतर पॅनवरती तेल घालायचं आणि कोट केलेल्या बटाट्याच्या सर्व फोडी ह्या पद्धतीने पॅनवरती ठेवून घ्यायच्या आहेत. आपण बटाटा डीप फ्राय करणार नाही आहोत. कमीत कमी तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम आपण इथे मोठी ठेवलेली आहे, जेणेकरून सर्व बटाटे एकसारखे कडक व्हावेत. जर पॅन मोठा असेल तर एकदाच होतील आणि जर मिडियम असेल तर 2दा करा. सर्व बटाट्याच्या फोडी काढून घ्यायच्या आणि आहे त्या तेलामध्ये चिरलेला लसूण, ठेचलेलं आलं, उभी चिरलेली मिरची आणि नंतर पातळसर चिरलेला कांदा आणि पातळसर चिरलेलं शिमला मिरची घालून परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाज्या जास्त परतायच्या नाहीत, थोड्याशा क्रंची ठेवायच्या आहेत. 1 चमचा शेजवान सॉस, 1 चमचा आपण घातलं आहे सोया सॉस, नंतर 1 चमचा टोमॅटो केचप घालून छान परतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या सर्व फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि फोडींना छान कोट करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला इथे सॉस कमी वाटला तर आणखीन थोडासा ॲड करा. मला 1 चमचा सॉस ॲड करावा लागला. आणि त्यानंतर छान कोट करून आपण सर्व बटाटे घेतलेले आहेत. आणि बटाटे क्रंची आहेत, भाज्या देखील क्रंची आहेत बरं का. तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर अवश्य घाला, माझ्याकडं करताना नव्हती. आणि पांढरे तीळ घालायचे आहेत वरून. छान मस्त चव येते तिळामुळे आणि दिसायला देखील छान दिसतं. आणि तयार आहे आपला चिली पोटॅटो, अगदी साध्यासुध्या पद्धतीने बरं का. आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मंडळी पाहूयात पुढचा प्रकार कोणता आहे. इथे आपण जे कांदे पोह्याला पोहे घेतो ना, ते पोहे घेतलेत, स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतले आणि मऊसूत भिजवून घेतले बरं का. त्यामध्ये 1 जास्ती उकडलेला बटाटा घालून घेतला साले काढून आणि पोहे आणि बटाटा ह्या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. नंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा घातलं धणे पावडर, लाल तिखट, भरपूर हिरवीगार कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा घातला, हिरवी मिरचीचे तुकडे घातले. सर्व साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करून ह्या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे. आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये ह्याचे कटलेट करायचे आहेत. अगदी मीडियम साईजचे करायचे आहेत. हे कटलेट देखील आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, ह्याला देखील आपण शॅलो फ्रायच करणार आहोत. आणि सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने. आणि नंतर पॅनवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि सर्व कटलेट आपण मंद आचेवर किंवा मीडियम आचेवरती कडक करून घेणार आहोत. जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर पटकन रंग बदलतो, म्हणून आपण इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आणि मस्त असे दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचे आहेत. हे पहा ह्या पद्धतीने उलटी पलटी करून. आणि आपली गॅसची फ्लेम जर मीडियम असेल ना तर तेल पण पित नाहीत बरं का. आणि पोह्यामुळे छान कुरकुरीत होतात हे कटलेट आणि झटपट होतात. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील.
तर ह्या विकेंडला नक्की करून बघा हा पोहा आलू कटलेट. टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकतो आपण हा कटलेट किंवा एखादी चटणी करू शकतो. चला पाहूया पुढचा पदार्थ कोणता आहे. तर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले, जाडसर चिरून त्याची फक्त थोडंसं पाणी घालून प्युरी केली. नंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर थोडंसं पाणी लागलं तर घालू शकतो बरं का आपण. आणि नंतर आपल्याला ह्या पद्धतीचं मिश्रण करायचं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट देखील नाही. पॅन गरम करून घ्यायचा, थोडंसं तेल लावायचं बरं का तव्याला, म्हणजे पॅनला. आणि या पद्धतीने आपण जसे बेसनाचे दिरडे पसरवतो त्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आणि दोन्हीही बाजूनी छान असं शेकून घ्यायचं आहे. आणि आता इथे हे टोमॅटो कटलेटमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकतो किंवा गाजर, पत्ताकोबी आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ॲड करू शकतो. पण मी इथे टोमॅटोचा ओरिजिनल फ्लेवर कायम राहावा म्हणून फक्त टोमॅटो घातलेलं आहे. आणि नंतर थोडंसं पनीर किसून घातलेलं आहे, जेणेकरून लहान मुलांना आवडतं. आणि तुम्हाला जर चीज आवडत असेल तुमच्या मुलांना ते देखील घातलं तरीही छान लागतं हे टोमॅटो आमलेट. आणि पनीर किसून घातल्यानंतर कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट भुरभुरलं, जेणेकरून पनीरची चव छान लागावी म्हणून. आणि मस्त असं फोल्ड करून घेतलं. झटपट आपलं प्रोटीनयुक्त असं तयार आहे आपलं झटपट असं टोमॅटोचं आमलेट. आणि हे आमलेट आपण टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो किंवा एखादी चटणी करू शकतो. तुम्हाला आपल्या वीकेंड स्पेशल पार्ट 2 मधला कोणता पदार्थ जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले का? नसेल केलं तर पटकन करा. आपण रोज छान छान मेनू घेऊन येत असतो. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची मनापासून कृतज्ञता, मनापासून धन्यवाद.